रात्रीच्या सुमारास एका 21 वर्षीय तरुणीवरती 3 अज्ञात इसमांनी अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। नक्की काय संपूर्ण प्रकार जाणून घेऊयात। माझ्यासोबत पुणे पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त रंजन कुमार सर। सर, काय सांगेल एकंदरीत काय घडलं? काल रात्री 11 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी आणि त्यांचे एक फ्रेंड जे आहे ते बोगदेव घाटामध्ये फिरायला गेले होते। त्या ठिकाणी ते लोक फिरल्यानंतर बसले होते। त्याचवेळी 3 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर जे आहे ते त्यांनी मुलगाला तिथे जे आहे ते बांधून ठेवला आणि त्यानंतर मुलीवर जे आहे अतिप्रसंग केलेले आहे। हे झाल्यानंतर ते लोक परत जे आहे ते मुलगीला मुलगा जवळ सोडून ते लोक निघून गेले आहे। हे झाल्यानंतर मुलगी आणि मुलगा परत आले आणि आल्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांना इन्फॉर्म केला। इन्फॉर्मेशन नंतर ते जे आहे ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला गेले, परंतु ते मेडिकल लिगल केस असल्यामुळे ते जे आहे ससून हॉस्पिटलकडे रेफर करण्यात आलेलं आहे आणि पुढची जे मेडिकलची कारवाई आहे ते ससून हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे। पीडित मुलगीने स्टेटमेंट दिलेलं आहे। त्या स्टेटमेंटच्या आधारावर जे आहे ते गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। या गुन्ह्याचे डिटेक्शनसाठी लगेच जे आहे ते पोलिसला 5 वाजे सुमारास माहिती मिळाली की तात्काळ सर्व टीमला ॲक्टिवेट करण्यात आला आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचची 5 टीम, DBचे 5 टीम आणि इतर टेक्निकल टीम सर्व जे आहे ते यांच्यामध्ये लावले गेले आहे आणि आता पुणे पोलीसकडून सर्वोपरी प्रयास जे आहे या गुन्हा डिटेक्ट करण्यामध्ये आहे आणि आरोपीला अटक करण्याचे आहे। ही पीडित मुलगी कोण होती आणि तिचा मित्र या परिसरामध्ये काय करत होता? पुण्यामधलेच हे रहिवासी होते? हे दोन्ही जे आहे ते स्टुडंट आहे आणि त्यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर ते बोगदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेले होते आणि त्या दरम्यानच यांच्यावर जे आहे अशा प्रकारचे दुर्दैवी अतिप्रसंगची घटना झालेली आहे।